नमस्कार. आज आपण एका अशा प्राचीन कथेबद्दल बोलणार आहोत जी ऐकताना अंगावर काटा येतो. ही गोष्ट आहे राजकुमार धम्मपालाच्या बलिदानाची. आणि ही कथा आपल्याला कर्माच्या त्या अटळ सिद्धांताची आठवण करून देते ज्यातून कोणाचीही सुटका नाही. आणि ही कथा सुरू होते एका अशा प्रश्नाने जो ऐकून अक्षरशः धक्का बसतो. विचार करा, एखादा राजा स्वतःच्याच लहानग्या मुलाला मृत्यूदंडाची शिक्षा का देईल? म्हणजे एक वडील आपल्या काही महिन्यांच्या बाळाला ठार मारण्याचा आदेश कसा देऊ शकतो? या प्रश्नाचं उत्तर ते एका खूप जुन्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वैरात लपलेलं आहे. बरं, ही गोष्ट काही कोणा सामान्य माणसाने सांगितलेली नाहीये. ही कथा स्वतः गौतम बुद्धांनी त्यांच्या भिक्षूंना सांगितली होती. का? कारण त्यांच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती होती जिच्यासोबत त्यांचं नातं प्रचंड कटुतेचं होतं. आणि त्या नात्यामागचं मूळ कारण काय आहे हेच समजावून सांगण्यासाठी बुद्धांनी या प्राचीन कथेचा आधार घेतला. आणि ही व्यक्ती होती देवदत्त, बुद्धांचेच चुलत भाऊ, पण ते त्यांचे आयुष्यभराचे शत्रू बनले होते. देवदत्तने बुद्धांचा फक्त द्वेष नाही केला, तर त्यांना जीवे मारण्याचे अनेक प्रयत्न केले. विचार करा, त्याने त्यांना मारण्यासाठी धनुर्धारी पाठवले, त्यांच्या अंगावर एक भला मोठा खडक ढकलला. इतकंच काय, तर नालागिरी नावाचा एक पिसाळलेला हत्तीसुद्धा त्यांच्यावर सोडला होता. याच सगळ्या शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर बुद्धांनी खूप महत्त्वाचं वाक्य सांगितलं. ते म्हणाले, देवदत्ताचा हा द्वेष, मला मारण्याचा हा प्रयत्न काही आजचा नाहीये. हे तर अनेक जन्मांपासून चालत आलंय. आणि हेच वाक्य आपल्याला त्या प्राचीन रक्तरंजित कथेच्या दारात आणून सोडतं. तर गोष्ट आहे राजा महाप्रतापची, त्याची पत्नी राणी चंदा आणि त्यांचा अवघ्या 7 महिन्यांचा मुलगा राजकुमार धम्मपाल यांची. आणि बघा, कधीकधी कसं होतं, एका अगदी क्षुल्लक घटनेतून एक महाभयंकर शोकांतिका जन्माला येते. तर झालं काय की राणी चंदा आपल्या लहानग्या बाळासोबत खेळण्यात इतकी रमून गेली होती, इतकी तल्लीन झाली होती की राजा महाप्रताप कधी तिच्या खोलीत आला हे तिच्या लक्षातच आलं नाही. आणि त्यामुळे ती त्याला पाहून आदराने उभी राहिली नाही. आता ही तशी खूप छोटी गोष्ट नाही का, पण एवढ्याशा गोष्टीवरून राजाच्या मनात संशयाचा आणि क्रोधाचा असा काही वणवा पेटला की त्याला वाटू लागलं की मुलाच्या गर्वाने राणी आता त्याचा अपमान करते. आणि त्या क्रोधाच्या आगीत जळत असताना राजाने अत्यंत थंड डोक्याने निर्दयपणे काही आदेश दिले. त्याने सरळ राज्याच्या जल्लादाला बोलावणं पाठवलं आणि त्याला आज्ञा दिली, राणीच्या महालात जा, राजकुमार धम्मपालाला उचला आणि त्याला थेट माझ्या सिंहासनासमोर हजर कर. जेव्हा जल्लाद त्या लहानग्या बाळाला घेऊन आला तेव्हा आपल्या मुलावर काय संकट ओढवलंय हे पाहून राणी चंदा अक्षरशः राजाच्या पाया पडली. तिने पहिली अगदी आर्त विनवणी केली. ती म्हणाली, स्वामी, माझ्या बाळाला सोडा, त्याच्याऐवजी माझे हात छाटून टाका, पण त्याला सोडा. पण राजाच्या डोळ्यांवर जणू क्रोधाची पट्टीच बांधली होती. त्याने आपल्या पत्नीच्या विनवणीकडे ढुंकूनही पाहिलं नाही. उलट त्याने जल्लादाला हुकूम सोडला, अजिबात उशीर करू नकोस, त्याचे हात छाट. आणि जल्लादाने आज्ञेचं पालन केलं. त्या चिमुकल्याचे दोन्ही हात कापून टाकले. आपलं बाळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहूनही त्या आईने आशा सोडली नव्हती. ती पुन्हा रडत रडत गयावया करत म्हणाली, महाराज, कृपा करा, त्याला सोडून द्या, त्याचे पाय छाटण्याऐवजी माझे पाय छाटा. पण त्या राजाच्या क्रूरतेला काही अंतच नव्हता. तो अजिबात शांत झाला नाही. त्याने पुन्हा एकदा तितक्याच थंडपणे जल्लादाला पुढचा आदेश दिला, त्याचे दोन्ही पाय कापून टाक. आणि राजाच्या त्याही आदेशाचं तंतोतंत पालन झालं. आता मात्र राणीचंदाने शेवटचा प्रयत्न केला. तिने स्वतःच्या प्राणांची आहुती देण्याची तयारी दाखवली. तिने सर्वोच्च त्यागाची भाषा वापरली. ती म्हणाली, त्याला सोडा आणि हवं तर त्याऐवजी माझं मस्तक धडा वेगळं करा. पण तो राजा महाप्रताप, तो जणू सैतानच बनला होता. त्याने आपल्या पत्नीच्या या अंतिम याचनेलाही धुडकावून लावलं आणि जल्लादाला शेवटचा सर्वात भयंकर आदेश दिला, त्याचं शीर छाट. आणि जल्लादाने ती आज्ञासुद्धा पाळली. हे अमानुष कृत्य घडताच असं म्हणतात की निसर्गाने आणि कर्माने आपला न्याय करायला तात्काळ सुरुवात केली. या राक्षसी कृत्याचे परिणाम ते थेट होते आणि विनाशकारी होते. आपल्या मुलाच्या छिन्नविच्छिन्न शरीराचे तुकडे मांडीवर घेऊन राणी चंदाने जो विलाप केला तो खरंच काळीच चिरणारा होता. ती म्हणाली, अरे धम्मपाला, तू तर या पृथ्वीचा स्वामी होतास. तुझे हात, जे चंदनाच्या सुगंधित तेलाने नेहमी न्हाऊन निघायचे, तेच हात आज रक्ताने माखले आहेत. आणि यानंतर जे घडलं ना, तो होता त्यांच्या कर्माचा थेट तात्काळ निकाल. पुत्रशोकाने राणी चंदाचं हृदय अक्षरशः फाटलं आणि ती त्याच जागी मरण पावली.
आणि तो राजा महाप्रताप, त्याच्या पापाचं ओझं जणू पृथ्वीलाही सहन झालं नाही, जमीन दुभंगली आणि म्हणतात की औची नावाच्या नरकातून आलेल्या आगीच्या ज्वाळांनी त्याला जिवंतपणेच आपल्यात ओढून घेतलं. आत्तापर्यंत आपण ही एक अत्यंत क्रूर आणि हृदयद्रावक कथा ऐकली. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की बुद्धांनी ही कथा का सांगितली? या कथेचा खरा अर्थ, तिचा खरा उद्देश तेव्हाच स्पष्ट होतो जेव्हा या कथेतील पात्रांची खरी ओळख आपल्यासमोर येते. तर आता नीट ऐका. तो क्रूर राजा महाप्रताप, तो दुसरा तिसरा कोणी नसून होता देवदत्त. ती अभागी आई राणी चंदा, त्या होत्या महाप्रजापती म्हणजेच बुद्धांची मावशी. आणि तो निष्पाप राजकुमार धम्मपाल, ज्याचा इतक्या निर्दयपणे बळी गेला, तो होता स्वतः बोधिसत्व म्हणजेच गौतम बुद्ध त्यांच्या पूर्वीच्या जन्मात. आता कळतंय का बुद्धांनी ते वाक्य का म्हटलं होतं? केवळ आताच नाही तर पूर्वीही त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला होता. सगळं जुळतंय आता. पण या कथेचा केंद्रबिंदू फक्त वैर नाहीये, तो आहे सहनशीलता किंवा संयम. कारण आश्चर्य वाटेल, पण आपले हात, पाय आणि शीर कापले जात असतानाही तो 7 महिन्यांचा राजकुमार ना रडला ना त्याने थोडासुद्धा विलाप केला. त्याने ते असह्य दुःख अत्यंत संयमाने आणि शांतपणे सहन केलं. तर मग या संपूर्ण कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? यात काही खूप महत्त्वाचे धडे आहेत. पहिला म्हणजे कर्माचा नियम. तो अटळ आहे, तो कुणालाही सोडत नाही. दुसरा धडा म्हणजे वैर आणि संघर्ष हे एका जन्मापुरते मर्यादित नसतात, ते अनेक जन्मांपर्यंत कसं टिकून राहू शकतात. आणि तिसरा, कदाचित सगळ्यात महत्त्वाचा धडा, तो म्हणजे दुःखाच्या, संकटाच्या काळात संयमाची आणि सहनशीलतेची ताकद किती अफाट असते. आणि शेवटी एक प्रश्न मागे राहतोच, जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. एका निष्पाप बालकाच्या इतका अमानुष हत्येची ही क्रूर कथा, ही आपल्याला संयम, चिकाटी आणि कर्माच्या कधीही न सुटणाऱ्या चक्राबद्दल नेमकं काय सांगून जाते? यावर नक्की विचार करा.